नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मुंबई उच्च न्यायालय लेखी परीक्षा 2024 पदाचे नाव आहे शिपाई म्हणजेच प्यून। 2024मध्ये जी मुंबई उच्च न्यायालयाची परीक्षा झालेली होती शिपाई म्हणजेच प्यून या पदासाठी, ते प्रिवियस क्वेश्चन पेपर आज आपण इथे घेऊन आलेलो आहोत। आणि या परीक्षेची तारीख होती 5 मे 2024 आणि शिफ्ट पहिली म्हणजेच पहिल्या शिफ्टमध्ये जे प्रश्न विचारण्यात आलेले होते ते प्रिवियस क्वेश्चन पेपर आज आपण इथे घेऊन आलेलो आहोत। हा क्वेश्चन पेपर आहे 2024चा म्हणजेच 5/5/2024 पहिल्या शिफ्टमध्ये शिपाई या पदासाठी जी लेखी परीक्षा घेण्यात आलेली होती त्यामध्ये जी प्रश्नोत्तरे विचारण्यात आलेली होती ती प्रश्नोत्तरे आपण आज इथे घेऊन आलेलो आहोत। या क्वेश्चन पेपरमधूनच जास्तीत जास्त प्रश्न येतात आणि हा 2024चा प्रिवियस क्वेश्चन पेपर आहे। या प्रिवियस क्वेश्चन पेपरमधून तुम्ही तुमच्या परीक्षेचा सराव करू शकता आणि याच प्रकारचे प्रश्न प्यून या लेखी परीक्षेमध्ये विचारण्यात येतात, कारण प्यून या पदाची एक्झाम ही अतिशय इझी असते, त्यामुळे याच प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतात। या आधीसुद्धा मी आपल्या या जी के व्हॅली मॅडम या चॅनलवर एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि ती एक्झामसुद्धा 30 ऑक्टोबर 2025 रोजी जी एक्झाम शिपाई या पदासाठी घेण्यात आलेली होती त्या एक्झाममधला प्रिवियस क्वेश्चन पेपर आहे आणि त्या परीक्षेमध्ये सुद्धा एकदम इझी क्वेश्चन विचारण्यात आलेले होते, कारण प्यून या पदासाठी इझी क्वेश्चन विचारण्यात येतात। मित्रांनो, जर तुमचा अभ्यास झालेला असेल तर तुम्ही अतिशय आरामात ही पोस्ट घेऊ शकता, कारण हे क्वेश्चन जे येतात परीक्षेमध्ये ते सर्व प्रिवियस क्वेश्चन पेपरमधूनच येतात। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, एड्स हा रोग कशामुळे होतो? आणि इथे ऑप्शन आहेत, ए जीवाणू, बी विषाणू, सी कवक, डी आदिजीव। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विषाणू। एड्स हा रोग विषाणूमुळे होतो। आता पुढचा प्रश्न आहे, हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते? आणि ऑप्शनमध्ये त्यांनी इथे दिलेला आहे व्हिटॅमिन अ, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे व्हिटॅमिन डी। हाडाच्या निकोप वाढीसाठी व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते। आता यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आढळतात? आणि ऑप्शनमध्ये त्यांनी इथे दिलेला आहे ए केरळ, बी तामिळनाडू, सी उत्तर प्रदेश, डी कर्नाटक। आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी कर्नाटक। भारतातील कर्नाटक या राज्यात सर्वात जास्त हत्ती आढळतात। आता पुढचा प्रश्न त्यांनी इथे विचारलेला आहे, प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन आहेत, ए चंद्रगुप्त मौर्य, बी सम्राट अशोक, सी बिंबिसार, डी यापैकी नाही। आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए चंद्रगुप्त मौर्य। मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य समाजाची स्थापना केली। आता पुढचा प्रश्न इथे आहे, प्रश्न क्रमांक 5, इन्शुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर ऑप्शनमध्ये त्यांनी दिलेलं आहे नाईट ब्लाइंडनेस, बी फुफ्फुसाचे आजार, सी स्वादुपिंडाचे आजार, डी मधुमेह। आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मधुमेह।
इन्शुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह हा रोग होतो. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. विजेचे दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरतात? तर ऑप्शनमध्ये त्यांनी इथे दिलेला आहे ए. तांबे, बी. सिल्व्हर, सी. टंगस्टन, डी. मॅग्नीज. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी. टंगस्टन. विजेच्या दिव्यामध्ये टंगस्टन या धातूची तार वापरतात. आणि हा जो प्रश्न आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 6, हा 2025च्या एक्झाममध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. तर त्यामुळे हा या परीक्षेमध्ये येण्याची सुद्धा शक्यता आहे, कारण हा 2024चा प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहे. आणि याआधी जो GK व्हॅली मॅडम या चॅनलवर 2025चा जो पेपर दिलेला आहे, त्या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 6 विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरतात हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. तर तुम्ही हा क्वेश्चन करून ठेवाल. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 7. मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो? आणि इथे ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो. ए. पचनसंस्था, बी. उत्सर्जन संस्था, सी. रक्ताभिसरण संस्था, डी. मज्जासंस्था. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. मज्जासंस्था. मादक पदार्थ सेवन केल्यानंतर मज्जासंस्थेवर घातक परिणाम होतो. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 8. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते? तर ऑप्शनमध्ये आहे ए. लहान मेंदू, बी. मोठा मेंदू, सी. चेतातंतू, डी. पाय. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. लहान मेंदू. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम लहान मेंदूकडून केले जाते. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न 9. खालीलपैकी चवदार तडे सत्याग्रह कुठे झाला? आणि ऑप्शन आहेत ए. चिपळूण, बी. महाड, सी. रेवदंडा, डी. पाली. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी. महाड. खालीलपैकी चवदार तडे सत्याग्रह महाड इथे झाला. आता यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी मध्यरात्रीचा सूर्य कुठे उगवतो? तर ऑप्शन आहेत ए. जपान, बी. इंडोनेशिया, सी. मलेशिया, डी. नॉर्वे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी. नॉर्वे. मध्यरात्रीचा सूर्य हा नॉर्वेमध्ये उगवतो. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतिस्थळ कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन दिलेले आहेत ए. उंब्रज, बी. कराड, सी. पाटण, डी. पाली. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. कराड. यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतिस्थळ कराड इथे आहे. आता पुढे त्यांनी प्रश्न 12वा विचारलेला आहे झाडांचे वय कशावरून ठरवितात? आणि खाली ऑप्शन आहेत ए. खोडातील वार्षिक वलयांच्या संख्येवरून, बी. झाडाच्या बुंध्यांच्या आकारावरून, सी. झाडाच्या उंचीवरून, डी. झाडाच्या मुळांवरून. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल? तर खोडातील वार्षिक वलयांच्या संख्येवरून. झाडाचे वय हे खोडातील वार्षिक वलयांच्या संख्येवरून ठरवितात. म्हणजेच ऑप्शन ए हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढे त्यांनी विचारलेला आहे प्रश्न क्रमांक 13. केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कोठे आहे? आणि ऑप्शन आहेत ए. निफाड, बी. येवला, सी. राळेगणसिद्धी, डी. आष्टी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी. राळेगणसिद्धी.
केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे? तर राळेगणसिद्धी इथे आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन सी, राळेगणसिद्धी. आता पुढचा प्रश्न आहे इथे, खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही? तर ऑप्शन दिलेले आहेत. ए. कावीळ, बी. पटकी, सी. नारू, डी. हिवताप. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, हिवताप. हिवताप हा रोग पाण्याद्वारे पसरत नाही. आता पुढचा प्रश्न घेतलेला आहे त्यांनी, प्रश्न क्रमांक 15. संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? आणि ऑप्शन आहेत. ए. राज्यसभा, बी. लोकसभा, सी. सर्वोच्च न्यायालय, डी. राष्ट्रपती. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, सर्वोच्च न्यायालय. संसदेमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा समावेश होत नाही. आता यानंतरचा प्रश्न इथे त्यांनी घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 16मध्ये विचारलेला आहे, कळसूबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शनमध्ये दिलेला आहे. ए. नाशिक, बी. अहिल्यानगर, सी. ठाणे, डी. पुणे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, अहिल्यानगर. कळसूबाई शिखर हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणते गाव कृष्णा व पंचगंगा या नद्यांच्या संगमावर आहे? तर इथे त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत. ए. सातारा, बी. कराड, सी. नरसोबाची वाडी, डी. सांगली. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नरसोबाची वाडी. नरसोबाची वाडी हे गाव कृष्णा व पंचगंगा या नद्यांच्या संगमावर आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 18. गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? तर ऑप्शन आहे. ए. गंडक, बी. गोदावरी, सी. यमुना, डी. कोसी. आणि इथे त्यांनी या प्रश्नाचं उत्तर सांगितलेलं आहे ऑप्शन सी, यमुना. गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी यमुना नदी आहे. 19वा प्रश्न आहे, GSTचा लॉंग फॉर्म काय आहे? तर खाली ऑप्शन आहे. ए. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, बी. गुड्स अँड सेल्स टॅक्स, सी. गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, डी. गुड्स अँड सप्लाय टॅक्स. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. GSTचा लॉंग फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. गोवळकोंडा खान भारतातील कोणत्या राज्यात आहे? आणि ऑप्शन आहे. ए. तेलंगणा, बी. आंध्र प्रदेश, सी. कर्नाटक, डी. केरळ. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, तेलंगणा. गोवळकोंडा खान ही भारतातील तेलंगणा या राज्यात आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रात कऱ्हाडला वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, नागपूर. महाराष्ट्रात कऱ्हाडला वाघ अभयारण्य नागपूर जिल्ह्यात आहे. खाली ऑप्शन आहेत. ए. नागपूर, बी. चंद्रपूर, सी. अमरावती, डी. कोल्हापूर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, नागपूर. आता यानंतरचा प्रश्न दिलेला आहे प्रश्न क्रमांक 22. दुधात मीठ कालवणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. तर ऑप्शन आहेत. बघा ऑप्शनमध्ये काय काय सांगितलं आहे. तर ए. दूध व पाणी वेगळे करणे, बी. दुधामध्ये मीठ टाकणे, सी.
एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे. डी. विनाकारण खोटे आरोप करणे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे. तर दुधात मीठ कालवणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? तर एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. संपूर्ण डिजिटल व हायटेक वर्गखोल्या असलेले पहिले राज्य कोणते? आणि ऑप्शन बघा काय दिलेले आहेत. तर ए. दिल्ली, बी. केरळ, सी. छत्तीसगड, डी. महाराष्ट्र. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी. केरळ. संपूर्ण डिजिटल व हायटेक वर्गखोल्या असलेले पहिले राज्य केरळ राज्य आहे. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. तुळजापूर हे धार्मिक स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन आहेत ए. सोलापूर, बी. धाराशिव, सी. लातूर, डी. परभणी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी. धाराशिव. तुळजापूर हे धार्मिक स्थान धाराशिव जिल्ह्यात आहे. आता यानंतर त्यांनी प्रश्न दिलेला आहे प्रश्न क्रमांक 25. जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए. 21 मार्च. जागतिक वन दिवस हा 21 मार्च रोजी साजरा केला जातो. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणती संख्या 6ने विभाज्य आहे? तर खाली ऑप्शन आहेत ए. 146, बी. 150, सी. 166, डी. 196. आणि उत्तर दिलेलं आहे इथे ऑप्शन सी. 166. खालीलपैकी 166 ही संख्या 6ने विभाज्य आहे. आता पुढे त्यांनी प्रश्न विचारलेला आहे प्रश्न क्रमांक 27 बघा. पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. आणि ऑप्शन दिला आहे ए. पत्रकारीण, बी. पत्रकारिणी, सी. पत्रलेखिका, डी. पत्रकर्ती. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी. पत्रकर्ती. पत्रकार या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय आहे? तर पत्रकर्ती. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी. पत्रकर्ती. आता 28वा प्रश्न पहा काय आहे. सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. तर या शब्दाचा प्रकार कोणता आहे? तर पहा ऑप्शन आहे ए. क्रियाविशेषण अव्यय, बी. शब्दयोगी अव्यय, सी. भाववाचक नाम, डी. गुणविशेषण. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी. भाववाचक नाम. सौंदर्य या शब्दाचा प्रकार आहे भाववाचक नाम. आता पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 29. जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले? तर ऑप्शन आहे ए. भारतांबे, बी. राजा बढे, सी. कुसुमाग्रज, डी. वि. वा. शिरवाडकर. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. राजा बढे. जय जय महाराष्ट्र माझा हे गीत राजा बढे यांनी लिहिलेले आहे. आता शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. सध्या भारतीय नौदलाचे प्रमुख कोण आहेत? तर ऑप्शनमध्ये दिलेला आहे ए. ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी, बी. ॲडमिरल आर. हरीश कुमार, सी. ॲडमिरल करमबीर सिंग, डी. ॲडमिरल देवेंद्र कुमार जोशी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए. ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी. सध्या भारतीय नौदलाचे प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी हे आहेत. मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक, शेअर, कॉमेंट करून नक्की कळवा.